गुड इव्हनिंग फ्रेंड्स. पुन्हा एकदा सर्वांना सादर प्रणाम आणि नमस्कार. नेहमीप्रमाणे आज देखील आपल्या सर्वांसाठी अतिशय सुंदर, ज्ञानवर्धक आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. आपण बऱ्याच वेळा म्हणू शकतो किंवा बोलतो, कुणीही मला मदत करू शकत नाही, कुणीही माझा वेळ घेऊ शकत नाही, कुणीही एखादी गोष्ट अति करू शकत नाही, कुणीही सिगारेट सेवन करू शकत नाही, कुणीही जास्त खाऊ शकत नाही, कुणीही जास्त धावू किंवा पडू शकत नाही. तर अशा प्रकारची वेगवेगळी निगेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजे नकारात्मक वाक्य आपण बोलत असतो. तर अशा प्रकारची वाक्य आपण इंग्रजीमध्ये बोलू शकतो का? तर बिनधास्त बोलू शकतो. लक्ष द्या, अशा प्रकारची वाक्य जर बोलायची असतील तर कोणीही या शब्दासाठी आपण वन हा शब्द वापरायचा आपल्याला. आता या ठिकाणी वन म्हणजे एक असा अर्थ लावू नका. वन म्हणजे एक असा अर्थ लावू नका. वन म्हणजे कोणीही. त्याच्यानंतर आपल्याला कांट हा शब्द घ्यायचा आहे. या कांट शब्दाचा अर्थ होतो शकत नाही, म्हणजे कोणीही शकत नाही. त्याच्यानंतर वाक्याच्या अर्थानुसार योग्य ते व्हर्ब म्हणजे क्रियापद घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर वाक्यातील उर्वरित शब्द म्हणजे वर्ड्स घ्यायचे आहेत. तर बघा, प्रत्यक्षात जेव्हा मी इंग्रजीतील वाक्य आणि त्या इंग्रजी वाक्याचं मराठी ट्रान्सलेशन सांगणार, तर तुम्हाला लवकरात लवकर मी काय सांगतो आहे ही कॉन्सेप्ट क्लिअर होणार. लक्षात घ्या, पहिलं वाक्य आहे वन कांट स्टॉप टाइम. आता बघा, सूत्रानुसार वन आहे, त्याच्यानंतर कांट आहे, त्याच्यानंतर व्हर्ब म्हणून स्टॉप आहे आणि उर्वरित शब्दामध्ये टाइम आहे. तर हा जो पॅटर्न आहे हा आपला चौवांस पॅटर्न आहे. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो. मग अशा प्रकारची प्रभावी वाक्य आपण आपल्या कम्युनिकेशन मध्ये बोलू शकतो का? आपल्या स्पोकन मध्ये बोलू शकतो का? आपल्या जीडी मध्ये म्हणजे ग्रुप डिस्कशन मध्ये बोलू शकतो का? एखादा जर आपली इंटरव्ह्यू घेत असेल किंवा आपण दुसऱ्याची इंटरव्ह्यू घेत असू, तर अशा प्रकारची वाक्य वापरू शकतो का? बिनधास्त वी कॅन यूज सच सेंटेन्सेस. अशा प्रकारची वाक्य आपण वापरू शकतो. बघा, पहिलं वाक्य आहे सूत्रानुसार आपल्या पॅटर्ननुसार वन कांट स्टॉप टाइम. कोणीही वेळ थांबवू शकत नाही किंवा वेळ कुणासाठीही थांबू शकत नाही. वन कांट स्टॉप, कोणीही थांबवू शकत नाही. कुणाला? टाइम म्हणजे वेळेला. मग वन म्हणजे कोणीही, कांट म्हणजे शकत नाही, स्टॉप म्हणजे थांबवणे आणि टाइम म्हणजे वेळेला. तो वन कांट स्टॉप टाइम, कोणीही वेळ थांबवू शकत नाही. दुसरं वाक्य आहे वन कांट बाय हॅपीनेस. कुणीही आनंद विकत घेऊ शकत नाही किंवा बाजारात आनंद विकत घेता येत नाही. तो आपल्याला क्रिएट करावा लागतो, निर्माण करावा लागतो स्वतःहून. म्हणून वाक्य किती सुंदर आहे बघा. वन कांट बाय हॅपीनेस, कोणीही आनंद विकत घेऊ शकत नाही. तर वाक्याच्या सुरुवातीला वन घेतलेला आहे, शकत नाही त्यासाठी कांट घेतलेला आहे, विकत घेणे म्हणजे बाय आणि उर्वरित शब्दामध्ये हॅपीनेस. तर वन कांट बाय हॅपीनेस, कुणीही आनंद विकत घेऊ शकत नाही. त्याच्यानंतरचे वाक्य वन कांट इग्नोर हॅपीनेस, कुणीही तथ्य दुर्लक्षित करू शकत नाही, म्हणजे आनंदाकडे दुर्लक्ष करू शकत नाही. वन कांट ब्रेक रूल्स, इथं चुकीने फुल्स झालेला आहे. कुणीही नियम तोडू शकत नाही. एफच्या जागी आर लिहा. वन कांट प्रेडिक्ट फ्युचर, कोणीही भविष्य वर्तवू शकत नाही,
याचा सरळ अर्थ असा आहे की भविष्यात काय होणार नो वन कॅन टेल, कुणीही सांगू शकत नाही. वन कांट चीट डेथ, कुणीही मृत्यूला चुकवू शकत नाही. म्हणजे अवर डेथ इज मस्ट, आपला मृत्यू 100% आहे. वन कांट फोर्स लव, कुणीही प्रेम जबरदस्तीने मिळवू शकत नाही. प्रेम ही मिळवण्याची गोष्ट नाही. प्रेम ही फिलिंग्सची गोष्ट आहे. प्रेम ही निर्माण होण्याची गोष्ट आहे, जबरदस्तीने मिळवण्याची गोष्ट नाही. वन कांट फॉरगेट काइंडनेस, कुणीही दयाळूपणा विसरू शकत नाही. वन कांट चेंज पास्ट, कुणीही भूतकाळ बदलू शकत नाही. आपण म्हणतो ना, मी भूतकाळात खूप गरीब होतो, 100% गरीब असणार. भूतकाळात किंवा लहानपणी माझी आर्थिक पार्श्वभूमी चांगली नव्हती, खरंच चांगली नसेल. म्हणून अशा वेळेला आपण काय म्हणू शकतो, वन कांट चेंज पास्ट, कुणीही भूतकाळ बदलू शकत नाही. पुन्हा अशी वाक्य आपल्याला जास्तीची बोलता यावी, प्रॅक्टिस व्हावी, आणि 100% मी तुम्हाला गॅरंटी देतो, तो जो कोणी माझ्या या श्रीरंग चव्हाण यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून इंग्रजी शिकत असेल, इंग्लिश स्पोकन शिकत असेल, तर त्यांच्यासाठी ही वाक्यरचना पहिल्यांदाच तुमच्या समोर येत असेल आणि आपल्याला नवीन काहीतरी शिकायला मिळत असेल. राईट? बघा, अजून बघूया आपण वाक्य अशी. वन कांट स्पीक टू लँग्वेजेस, कोणीही 2 भाषा बोलू शकत नाही. तसं 2 पेक्षा 200 भाषा बोलणारे सुद्धा लोक आहेत. आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये टॅलेंटची कमी नाही. पण या वाक्याला फक्त एक वाक्य म्हणून घ्या. 2 भाषा काय, 200 भाषा बोलू शकतो आपण. वन कांट स्पीक टू लँग्वेजेस, कोणीही 2 भाषा बोलू शकत नाही. वन कांट सॉल्व एव्हरीथिंग, कुणीही सर्व काही सोडवू शकत नाही. वन कांट अवॉइड टॅक्सेस, कुणीही कर चुकवू शकत नाही किंवा टाळू शकत नाही. वन कांट लिव्ह नाऊ, कोणीही आता सोडून जाऊ शकत नाही, कारण की कार्यक्रम बाकी आहे. राईट? वन कांट एंटर हिअर, कोणीही येथे प्रवेश करू शकत नाही, आणि प्रवेश करायचं असेल तर यू मस्ट टेक परमिशन ऑफ ऑथॉरिटी. जे काही अधिकारी मंडळ असेल, जबाबदार लोक असतील, त्यांच्याकडून परमिशन घ्यावी लागेल. वन कांट एंटर हिअर, कोणीही येथे प्रवेश करू शकत नाही. वन कांट एक्सप्लेन दॅट, कोणीही ते समजावून सांगू शकत नाही किंवा कोणीही त्याचे स्पष्टीकरण देऊ शकत नाही. वन कांट बी एव्हरीवेअर, कोणीही सर्वत्र असू शकत नाही. वन कांट रिफ्यूज हेल्प, कुणीही मदत नाकारू शकत नाही. वन कांट होल्ड ब्रेथ लॉंग, कोणीही जास्त वेळ श्वास रोखू शकत नाही. श्वास ही जास्त वेळ रोखण्याची गोष्ट नाही, तर ती सोडण्याची गोष्ट आहे, कारण तो आपला प्राण आहे, म्हणून तर त्याला आपण प्राणवायू म्हणतो. राईट? अजून आपल्याला भरपूर प्रॅक्टिस करता यावी, त्यासाठी अजून काही वाक्य आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे. बघा, अतिशय सुंदर वाक्य आहेत माझ्याकडे. वन कांट प्लीज एव्हरीवन, कोणीही प्रत्येकाला खुश करू शकत नाही. वन कांट सी वाइंड, कोणीही वारा पाहू शकत नाही. त्याचा स्पर्श जाणवतो, पण तो वारा आपल्याला दिसत नाही. वन कांट प्रॉमिस दॅट, कोणीही ते वचन देऊ शकत नाही, आणि वचन दिलं तर ते पूर्ण करावं लागतं, म्हणजे जान जाए पर वचन न जाए. वन कांट लिव्ह फॉर एव्हर, कोणीही कायमचे जगू शकत नाही. वन कांट फील पेन, कोणीही वेदना अनुभवू शकत नाही, म्हणजे ज्याच्या ज्याच्या वेदना त्याला होतात, ज्याचे ज्याचे दुःख त्याला होतं. वन कांट डिनाय ट्रूथ, कोणीही सत्य नाकारू शकत नाही. वन कांट ट्रस्ट इझिली, कोणीही सहज विश्वास ठेवू शकत नाही. वन कांट अनडू मिस्टेक, कोणीही चूक सुधारू शकत नाही. वन कांट अफोर्ड दिस, कोणीही हे परवडू शकत नाही, म्हणजे प्रत्येकाला परवडण्यासारखी ही गोष्ट नाहीये. बिकॉज देर इज अ रिक्वायरमेंट टू हॅव मनी, कारण त्या गोष्टीला पैसा लागतात. म्हणजे प्रत्येक जण संकट आपल्या अंगावर घेऊ शकतो, किंवा ते दुःख सहन करू शकतो, किंवा ते अफोर्ड करू शकतो, असं नाही. तर जवळजवळ 28 ते 30 वाक्य बघण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे, आणि आज मला मनस्वी आनंद आहे की मी आपल्याला एक नवीन वाक्यरचना शिकवलेली आहे.
तर अशी वाक्यरचना आपल्या मित्रांसोबत, आपल्या शाळेत, आपल्या शिक्षकांसोबत, आपल्या इंटरव्ह्यूच्या वेळेला स्पोकन करत असताना, आपलं कम्युनिकेशन स्किल डेव्हलप करत असताना, म्हणजे एनी टाइम यू कॅन यूज सच अ सेंटेन्सेस टू हॅव प्रॅक्टिस मोर अँड मोर, म्हणजे जास्तीचा सराव करता यावा, त्या दृष्टीने अशा प्रकारची वाक्य आपण बिनधास्त वापरू शकतो. व्हिडिओ आवडला असेल तरच लाईक करा, आवडला नसेल तर काही अडचण नाही. थँक यू व्हेरी मच. धन्यवाद.